हरि ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री गुरुदेव दत्त. बऱ्याच भक्तजणांना सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे रोजच्या रोज हवन करणं शक्य नसतं असे त्यांचे कॉल्स येतात किंवा अभिप्राय येतात. तो त्यांच्यासाठी एक सोपं हवन असं घरच्या घरी करता येईल असं हवन मी आता तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत आहे. सर्वात पहिले असं छोटंसं तुम्हाला हवन कुंड छोटंसं किंवा धुपाटणं हवं, ज्याच्यामध्ये तुम्हाला घरच्या घरी वापरता येईल असं तूप जे तुमच्याकडे उपलब्ध असतं आणि करवंट्या, नारळाच्या करवंट्या असतात त्या जर तुम्ही वापरल्या तर तुमचं थोडंसं तुम्हाला कापूर पाहिजे, त्यासोबत थोडासा धूप पाहिजे आणि घरातल्या ज्या डाळी असतात तूर, मूग, उडीद, तीळ, काळे तीळ, तांदूळ ह्या सगळ्यांचं 5-7 अशी धान्य एकत्र करून त्या प्रकारे तुम्ही त्यांचं मिश्रण करू शकता. त्याच्यामध्ये गुळाची पावडर टाकू शकता आणि ह्या सगळ्याचं मिश्रण करून तुम्ही रोजच्या रोज हवन करू शकता. जर शक्य असेल तर तुम्ही तांदूळ थोडासा घेऊन अर्धे मूठ तांदूळ घेऊन तो शिजवून त्याचासुद्धा सहाकार करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला हवनकुंड मोठं लागेल आणि तुम्हाला काय करायचं आहे तर फक्त 108 आहुत्या करायच्या. सर्वात पहिले गुरूंचं स्मरण करायचं आहे, त्यानंतर सर्व कुलदेवता, ग्रामदेवता, सर्व देवतांचं स्मरण करायचं आहे आणि त्यासोबत तुम्हाला 108 आहुत्या द्यायच्या. त्या अशा पुढील प्रमाणे: ओम राम दत्तात्रेयाय नमः स्वाहा. 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 आता मी फार कमी घेतल्या आहुत्या, पण अशा प्रकारे आहुत्या झाल्यानंतर 108 आहुत्या साधारणपणे तुम्ही मोजू शकता. त्या झाल्यानंतर तुम्हाला परत गुरूंचं स्मरण करायचं आहे, गुरूंना आवाहन करायचं आहे, अग्निदेवतेचं तुम्हाला पूजन करायचं आहे. हळद कुंकू अक्षता वाहून फूल व्हायचे, धूप व्हायचे, सर्व त्यांच्याकडे व्हायचे आणि सिद्धाग्नी साक्ष तुम्ही जी साधना केली त्याबद्दल गुरूंचं आभार मानायचे की गुरु महाराज तुम्ही आमच्याकडनं ही साधना करून घेतली. फूल व्हायचे, सर्व अक्षय, या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्यानंतर त्या गुरूंना आणि त्या अग्निदेवतेला सांगायचं की तुमच्या कृपा आशीर्वादानेच मी ही साधना, ही कृपा केलेली, ही सेवा केलेली आहे, तर तुम्ही माझ्या कुटुंबावर, माझ्या परिवारावर लक्ष ठेवा, कृपा करा. आणि हे सर्व झाल्यानंतर त्यांना जसं आपण आवाहन केलं, बोलवलं, त्याप्रमाणे त्यांना त्यांच्या कामाला जायचं असतं, त्यांची इतर कामं असतात. मग त्यावेळी आपल्याला असं भस्म वाटीमध्ये आधी तुम्ही घेऊन ठेवायचं आणि त्या भस्माच्या नंतर तुम्हाला त्या देवतांना आवाहन करायचं. अक्षता घ्यायच्या सर्व पहिले, अक्षताने आवाहन करायचं, हे सिद्ध अग्निदेवतो तुम्ही आलात, तुम्ही आमच्याकडनं सेवा करून घेतली, त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहे. पण तुम्हाला जनउपकारासाठी, जनपरोपकारासाठी सर्वत्र जायचं असतं, भ्रमण करायचं असतं. म्हणून आज आम्ही तुमची विनंती घेतो, पुनरागमनाच्या असं बोलायचे. आणि ह्यानंतर भस्म हातामध्ये घेऊन, विभूती हातामध्ये घेऊन ओम श्री सिद्धाग्निदेवतो शांती शांती शांती. ओम श्री सिद्धाग्निदेवतो शांती शांती शांती. ओम श्री सिद्धाग्निदेवतो शांती 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 असं 3 वेळा बोलत बोलत हे भस्म जे आहे त्या अग्नीवर तुम्हाला अर्पण करायचं. याचा अर्थ असा की तुम्ही आतापर्यंत जी गेली काही वेळासाठी जी काही साधना केली, जी सिद्धाग्नी साक्ष साधना केली, ती गुरूंच्या कृपा आशीर्वादाने सिद्धाग्नीच्या मार्फत गुरूंपर्यंत आणि आदिनाथापर्यंत, शिवजींपर्यंत, महादेवापर्यंत पोहोचलेली आहे. आणि आता ह्या साधनेची तुम्ही इथे समाप्ती करीत आहात आणि तुमचं आजचं अशा प्रकारे जे स्वाहाकार आहे, गुरुमंत्राचा स्वाहाकार ज्याला आपण म्हणतो, तो पूर्ण झालेला आहे. ह्या प्रकारे तुम्ही जर नित्यनेमाने जरी हे केलं तरी ह्याच्यासाठी 15 ते 20 मिनिटाचा कालावधी तुम्ही रोजच्या रोज काढू शकता. शक्यतो सकाळी उठल्यावर आंघोळ वगैरे सर्व केल्यानंतर देवपूजा करून ह्या गोष्टी तुम्ही केल्यात तर उत्तम. त्याच्या आधी जर अगदीच वेळ नसेल तर रात्री, पण शक्यतो आंघोळ करून बसणं आवश्यक आहे. महत्त्वाचं सगळ्यामध्ये नॉनव्हेज किंवा काही खाऊ नका. हे केल्यानंतर खात असाल तो हा वैयक्तिक भाग झाला, पण
हे करण्याच्या आधी खाऊ नका. आणि हा नियम जर पाळणार असाल तर त्याप्रमाणे तसा संकल्प गुरूंना सांगा की मी इतके दिवस करणार आहे. आणि जर रँडमली करणार असेल, कधी सुट्टी होऊ शकते, काही कामकाजामुळे जमणार नाही, तर तसं असेल तर तसंही तुम्ही गुरूंना विनंती करून ही सेवा प्रत्येकाने करणे जरूर करा. जसं देवनाथ महाराज म्हणतात की सबगर भटके नादगर अटके, म्हणजे ज्याची कुठेच कामं होत नाही त्याची देवनाथ महाराजांच्या त्या कानिफनाथांच्या नवनाथांच्या आशीर्वादाने कामं होतात असं देवनाथ महाराज म्हणतात की नाथजी कामं करतात, ती मी नाही करत, नाथजी करतात. तसंच त्यांचं अजून एक विशेष भर होता की प्रत्येक हर घर में धुनी जलनी चाहिए, घराघरामध्ये हवन झालं पाहिजे. आणि या प्रकारे हवन जर तुम्ही करत असाल तर ते सद्गुरूंना नक्कीच प्रिय असेल. जय गुरुदेव. आदेश आदेश.